जेव्हा सासरी ती माप ओलांडून जाते तेव्हा तिला जिम्मेदाऱ्या येतात, बंधन येतात. आईशी म्हणू शकतो तू माझ्याशी का बोलत नाहीये किंवा तू मला बोलतच नाहीये. आई वडिलांनी हिला हेच शिकवलं. ही तेव्हा तशी नव्हती, आता अशी झालीये. मग तुम्ही सिच्युएशन क्रिएट करताय. ती स्त्री चेंज होती पण तिच्या घरातले कोणीच चेंज होत नाही. त्यांच्या सवयी आहेत ते तशाच असतात. आणलंय ना तिला तुमच्या घरी, तुमच्या मुलाने तिला रिस्पेक्ट दिलं पाहिजे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कंटेंट वाला या चॅनल मध्ये. मंडळी, आज एक आपण असा नवीन मुद्दा मांडतोय की जो म्हणजे विदाऊट लग्न झालेली मुलगी आणि जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा तिच्यामध्ये काय बदल होतात, तिचे नातेसंबंध असो, तिचं माहेर असो, सासर असो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आता माझा पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा नाही का एखाद्या मुलीचं लग्न होतंय किंवा ती माहेराकडून सासरी जाते, तर तेव्हा तिच्यामध्ये असं काय नातेसंबंधामध्ये बदल होतोय की किंवा घर असतंय, सगळं नवीन असतंय. ती एक माहेरी राहिलेली मुलगी म्हणजे बिनधास्त मुलगी असते. आई वडिलाच्या लाडाप्रेमात वाढलेली मुलगी असते. जेव्हा सासरी ती माप ओलांडून जाते तेव्हा तिला जिम्मेदाऱ्या येतात, बंधन येतात किंवा सगळे लोक अनोळखी असतात, त्यांच्यामध्ये वागायचं असतं, मिसळायचं असतंय. ते खूप अवघड सिच्युएशन आहे. कारण आपण एक दिवस जर अनोळखी लोकात गेलो तर आपल्याला अनकम्फर्टेबल फील होतं. तिला नवीन घरात जाणं म्हणजे अनकम्फर्टेबल फील होणारच. पण अनकम्फर्टेबल आहे. मग ते जे नातेसंबंधी असते नाही का, अनोळखी असतात लोक, नणंद असो किंवा सासू असो, सासरा असो किंवा घरातले अजून दीर असो, तर ते अनोळखीचे असतात. मग त्यावेळेस ते रिलेशनशिप कसं बिल्ड करायचं त्याच्यामध्ये किंवा ते नाते कसं जोडून घ्यायचं त्याच्यामध्ये. आपण जसं आपलं माहेरला असतात ओळखीचे, भाऊ असो, आई असो, वडील असो, हे आपले सगळे ओळखीचे असतात नाही का. तिथं ते नातेसंबंध कसे म्हणजे बनवायचे असतात. कसं पहिल्यांदा मैत्रीचं नातं निर्माण करायला पाहते, पण समोरचे जे लोक आहेत कसे बिहेवियर करतात यावर सगळ्या गोष्टी डिपेंड होतात. त्यांच्या घरातलं वातावरण किती फ्री माइंडेड आहे याच्यावर डिपेंड करते. प्रत्येक मुलगी ही माप ओलांडताना फ्री माइंडेडच माप ओलांडत असते. बरोबर आहे. पण तिला त्यानंतर कळायला लागतंय की ह्या घरातलं वातावरण कसं आहे, ह्या घरातले लोक कसे वागतात. काही घरात म्हणजे काही घराविषयी बोलायचं म्हणलं तर खूप फ्री माइंडेड असतात. जसं फ्रेंड सर्कल मध्ये जातो तिला कळतच नाही की आपण आपल्या सासरी आलोय. फ्री माइंडेड असते ती, पटकन त्यांच्यामध्ये मिसळून जाते. काही लोक जे असतात ते फ्री माइंडेड नसतात. असं कोण नसतंय फ्री माइंडेड? सासू नसते, सासरा नसते, नवरा नसते, मग असं कोण असतं? एखादा पर्सन असतंच घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये असते एक पर्सन असते. कोणाची सासू असेल, कोणाची दीर असेल, कोणाचा नवरा पण असू शकेल फ्री माइंडेड. फ्री माइंडेड नसत मग ते कसं मॅनेज करायचं? मग त्या व्यक्तीला ओळखायला टाइम जातो. आता आपण आईशी म्हणू शकतो, तू जे म्हणलास की कसं मॅनेज करायचं, आईशी म्हणू शकतो तू माझ्याशी का बोलत नाहीये किंवा तू मला बोलतच नाहीये, असं का वागती. तसं नाही म्हणू शकत, कारण आपण ती व्यक्ती आपल्यासाठी नवीन असती. मग जेव्हा आपण त्यांच्या घरात जातो तेव्हा त्या समोरचे जे व्यक्ती आहेत त्यांनी पहिल्यांदा कुठल्याही सुनेला आपलंसं करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, कारण ती अनोळखी पर्सन असते. आपल्या घरात कसं नवीन एखादा पाहुणा आला तर आपण त्याला आपलंसं करण्याचा प्रयत्न, आपलं घर आहे, घ्या आहे, तसं करतात. पण नाही का फ्री माइंडेड त्यांच्यासोबत मीच त्यांना म्हणायचे आई 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 करून बोलायच. मग मी असं 5-6 वेळेला बोलायचं, एकदा तरी बोलतील. मग ते बोलल्याच्या नंतर आपण असं नातं बिल्ड केलं. आपण त्यांना आपण सासऱ्या म्हणायचं आई काय करतायत, आईला कॉल केला तर आईला द्या फोन. असं नातेसंबंध वेगळे असतात किंवा सासू सासरे वेगळे असते, दीर वेगळा असते, म्हणजे सगळे नवीनच असते. तर मग असं कोणत्या तरी कारणावरून किंवा नाही का अशी एक सिच्युएशन निर्माण होते, कधी कधी असं भांड्याला लागते नाही का. संसार म्हणलं तर आता विषयच नाही त्याच्यामध्ये. कोणत्या ना कोणत्या कारण सासू सुनेचे भांडणं होते, तर या किरकोळ भांडणं होते नाही का त्याच्यामध्ये. तर त्यावेळेस सुनाला वागणूक कशी दिली जाते त्याच्या भांडणं झाल्याच्या नंतर? तर सून जर उलट उत्तर देणारी असेल तर म्हणजे आजपर्यंत मला नाही कोणी बोललं माझ्या सासरी, पण जगात जे आहे हिच्या आई वडिलांनी हिला हेच शिकवलं. हे पहिला प्रॉब्लेम असते. दुसरा, हिची आई अशीच वागतीये का? आणि तर काही लेडीज म्हणतात तिची आईच अशी हो, मग ही पण अशीच असणार, अशी चर्चा केली जाते. पुन्हा त्यानंतर काय होतंय की नवरा जर आपल्याला बोलणार असेल तर आपल्याला काय वाटणार नाही. नवऱ्याने जर परत ऐकून उत्तर दिलं तर आपण आलोय कोणासाठी? नवऱ्यासाठी. ते पर्सनल त्या व्यक्तीसाठी आपण एवढं माहेर सोडतो नाही, ते असतच आहे. बरोबर आहे. मग आलोय त्यांच्यासाठी, त्यांनी जर आपल्याला नाही समजून घेतलं तर मग आपल्याला एका नवीन घरामध्ये वाईटच वाटणार की आपलं इथं कोणीच नाहीये. बरोबर. त्यावेळेस वाटतं खरं ती फिलिंग वेगळी माहिती का,
की ज्यावेळेस एखादी मुलगी तिच्यासोबत समजा एक माहेरून ती जाती, ज्यावेळेस तिचं त्या घरामध्ये एंटर करते ती, तर त्यामुळेच तिचं इकडं कुणी जाणार नसतंय, कुणी फक्त ती एकटी जाते. सगळे वेगळे असतात नाही का? सगळे वेगळे असतात, पण मी पहिलेच बोलले फ्री माइंडेड असते. मग ती पण मुलगी काय होती, जसं सिच्युएशन येईल तसं चेंज होत जाते. सासू बोलली एकदा दोनदा तीनदा किंवा सासर कोणी बोलू चेंज होती. पुन्हा ती पण विचार करायला लागते की आपण जर ह्यांना असं प्रत्युत्तर देऊ, मग काय म्हणतात ही तेव्हा तशी नव्हती, आता अशी झालीये. मग तुम्ही सिच्युएशन क्रिएट करताय, तुम्ही बोलायला भाग पाडताय, तेव्हा ती बोलतीये. ती अशी विनाकारण कशी बोलू? कुठलीही मुलगी विनाकारण नाही ना बोलणार. पण समोरच्याला काय वाटतंय की नाही ही अशीच आहे की, पण तुम्ही तिला चेंज करताय. ती येताना फ्री माइंडेड आलेली, ती तुम्हाला आपलंस समजून आली, एक कुटुंब सोडते आणि ती नव्या कुटुंबामध्ये ती आपलंस म्हणजे समोरच्या कुटुंबाला आपलंस करते. पण तुम्ही तिला किती आपलंस करताय यावर सगळं डिपेंड करताय. तुम्ही एखादा वाद करताय आणि तिला परक करून टाकताय, योग्य नाही ना. मग लग्न झालेली स्त्री असते, तिचं माहेर सोडते, तेव्हा तिच्या इकडच्या सवय वेगळ्या असतात. म्हणजे राहणं काय, खाणं काय, पिणं काय, आणि ती नवीन घरामध्ये जाते तेव्हा तिचे ते सवय असतात. तेव्हा तिच्या सवयीमध्ये काय बदल म्हणजे होतंय? ती पूर्णपणे चेंज झालेली असती सासरी आल्याच नंतर. ती तिच्या आईकडे जर 9-10 वाजता उठत असेल तर सासरी 6ला उठायचा प्रयत्न करते. बरोबर. आपण आपल्या नवऱ्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी भेटाव्या, सासू सासऱ्याला भेटाव्या, पुढी मुलं झाले त्यांना भेटाव्या. ती पूर्णपणे चेंज झालेली असते. ती स्त्री चेंज होती, पण तिच्या घरातले कोणीच चेंज होत नाही. त्यांच्या सवयी आहेत ते तशाच असतात. तिच्यासाठी ते चेंज होत नाहीत, पण तिला चेंज व्हायला लागतं. बरोबर म्हणले नाही का? म्हणजे तिला चेंज व्हावं लागतंय. तर आता नवीन जे लग्न करणार आहेत किंवा ज्या स्त्री आहेत किंवा मुली आहेत, तर आता एखाद्या म्हणजे घरामध्ये सून येणार आहे, तर त्या सासूसाठी तू काय सांगतील? त्या सासूंनी ना पहिले त्या सुनेला आपलंसं करण्याचा प्रयत्न करावा आणि तिला ना जीव लावावा. एक मैत्रिणीसारखं तिच्याशी फ्री माइंडेड राहा, तेव्हा त्यांच्यामध्ये एक छान बॉन्डिंग तयार होईल. तेव्हा त्यांचं नातं छान पुढे टिकेल. नाहीतर पुढे काय होईल, माझ्या सुनेनं असंच नाही केलं, मग ती काय ती असं करणार तर मी पण मग असंच करणार. घरामध्ये एक दरी तयार होते, दरी तयार होणार. 2 रस्ते झाल्यासारखे, एक चांगल्या साईडनं जाते किंवा एक वाईट साईडनं जाते. आणि सासूला असं वाटू नये कुठल्याही की मी जे भोगलं ते माझ्या सुनेनं भोगावं, असं नाही. सासू तिच्या मुलीविषयी जसा विचार करते तसंच सुनेविषयी सुद्धा विचार करावा की जे मला नाही भेटलं ते माझ्या सुनेला भेटावं, जे मला नाही भेटलं. आई काय विचार करते, जे मला नाही भेटलं ते माझ्या मुलीला भेटावं. तसं सासू काय म्हणते, कुठली मी नाही का तेव्हा हे सहन केलं, हे तर काहीच नाहीये. नाही, पण तसं विचार करायला गेलं ना, तेव्हा जी त्यांच्या काळातली सिच्युएशन वेगळी होती आणि आताच्या काळातली सिच्युएशन वेगळी. आता हे 21 शतक आहे म्हणल्यासारखं नाही का? त्यांच्या काळामध्ये नव्हतं, तेवढ्या गाड्या नव्हत्या किंवा सोयी सुविधा नव्हत्या. तर आता बदलतं योग आहे. तर ह्या बाबत म्हणजे असं सासूचं म्हणणं असतं की तिने माझ्यासारखं वागलं पाहिजे, तर त्याबाबत काय वाटतं तुला? तिचं एज कमी असणार, हिचं एज जास्त असणार, ही अनुभवानं मोठी असणार, तिला अनुभव नसणार. मग ती दोघींचं एकमेकीचं जुळणं अवघड आहे ना. मग आपण जसं आपल्या मुलीशी पटवून घेतो, आपल्या मुलगीने जीन्स घातली तर आपण म्हणतो छान दिसते, सुनेनं घातली तर काय म्हणणार, ड्रेस घालते, ती ड्रेस घालते किंवा हिला शोभत का. आजकाल शहरात फ्री माइंडेड झाले, पण खेड्यात समजा ड्रेस घातला तर आम्ही साड्या घालतो, खेड्यात उपत आहे का असं म्हणतात लेडीज. असं गावाचा पण विचार करावा लागतंय त्याच ठिकाणी असते. ठीक आता तर मग नाही का, आता एक माहेरून एक मुलगी ह्याला गेली, सासरी गेली, तेव्हा ती सासू असते तर ती आई होती का, जी माहेरची आई सारखी? जर फ्री माइंडेड असेल तर ती आई म्हणजे मग सासूला इतकं आईसारखं वागावं लागतं की सुनेला तिच्या आईची आठवणच नाही येऊ द्यायला. आठवण तर आई म्हणल्यास कोणाला पण येणार, पण 80% तरी आठवणच नाही आली पाहिजे माहेराची. एवढं फ्री माइंडेड वागलं पाहिजे. आणि कुठलीही सासू आई नाही होऊ शकत. आई ही शेवटी आईच असती. नाही, पण काही असे असतात ना, क्वचित 1% 2% मुद्दे असतात की आईपेक्षा ही डबल माया लावतात बऱ्याच ठिकाणी सासू. मग तेवढं त्यांनी नातं जुळवलं पाहिजे ना सुनेसोबत, आणि सुनेला मुलीसारखं वागवलं पाहिजे, तेव्हा ते नातं समजा बंद आहे त्यांच्यामध्ये. एक जसं आई आणि काही ठिकाणी असतात की सून आणि सासू ओळखायलाच येत नाही. असे पण आपण बऱ्याच ठिकाणी बघतो ना, कुठं कार्यक्रमाला ह्याला गेला, कार्यक्रमात ती म्हणती माझी मुलगीच आहे, ती पण सासूला आईसारखंच बोलायलेली आवाज आव. मग ते कळूनच येत नाही की कोणती सासू आहे आणि कोणती सून आहे. मग त्यांच्यात तेवढी बॉन्डिंग आहे. बरोबर आहे. तर एक आईची जागा असते नाही का, घेऊ शकत नाही सासू म्हणली तू. तर आता जसं एक सून नवीन घरामध्ये जाते
तर तेव्हा असं म्हणतात की जे नवरा असेल ते होणारा नवरा असेल ते बायकोचा गुलाम होत आहे. तर बायकोचा बैल झाला किंवा गुलाम झाला नाही का. तर तेव्हा तुला काय वाटतंय असं का म्हणताय. आता ती जी सून आहे, ती जी तुमची जी सून आहे ती माहेर सोडून तुमच्या मुलासाठी आली, तिने सवयी पण चेंज केल्या, तुमच्यासाठी ती पूर्णपणे चेंज झाली. तुमच्या मुलाने एखाद्या वेळेस ऐकलं म्हणजे ऐकतो तर काय फरक पडतो. ती तुमच्या मुलाला रिस्पेक्ट देते. मग तुम्ही आणलंय ना तिला तुमच्या घरी, तुमच्या मुलाने तिला रिस्पेक्ट दिलं पाहिजे. ती तुमचे सगळे काम करले म्हणल्यास मुलानं करायला काय हरकत आहे. बरं त्यातला एक पॉईंट, तुम्हाला उद्या जावई, आपण काय म्हणतो माझा जावई खूप चांगला आहे माझ्या मुलीचं, मग तुमचा जावई पण तुमच्या मुलीचा बैल किंवा गुलामच म्हणता येईल ना. असा नाही विचार करायचा. मग आपण मुलांना ऐकलं काय फरक पडतो. बरं तुमचा पती तुमचा ऐकतोच ना. ते पण आता तसा विचार करायला तो म्हणजे नाही का, ते आपण ज्या वेळेस किंवा तुझी सून म्हणली किंवा सॉरी तुझी सासू जी असेल ती पण एक नवीन घरामध्ये एंटर करणार, तर ती पण एक कुणाची तरी सून होती, बरोबर आहे. तिचं पण एक बॉन्डिंग क्रिएट झालं किंवा तसं त्यांना पण तुझ्याशी जमून घ्यायला पाहिजे. जेव्हा दोघींमध्ये संभाषण होईल, वाद प्रत्येकामध्ये होतात, तुझे माझे होतात, आई सोबतही आपल्या जन्म दिलेल्या होतात. पण आई काय करते, 2 मिनिटांना आपल्या मुलीचा कॉल नाही आला किंवा आई काय करते परत कॉल करते की जेवलीस का, उठलीस का किंवा काय करतेस. तसं सासून जर रिलेशन क्रिएट केलं किंवा दोघीचं तेवढं संभाषण झालं, बॉन्डिंग, तरच तेवढं नातं घट्ट होईल. तुला काय वाटतं निष्कर्ष असायला पाहिजे की सुना आणि सासू किंवा एक रिलेशन असतं प्रत्येक परिवारामध्ये, तर ते त्यावर कसं वाटतंय तुला, म्हणजे कसं क्रिएट झालं पाहिजे. प्रत्येक परिवारामध्ये फ्री माइंडेडच वातावरण पाहिजे. सुनेला मनासारखं जगता आलं पाहिजे, तिच्यावर कुठला दबाव नाही टाकला पाहिजे आणि सुनेनं पण तेवढंच समोरच्या फॅमिलीला समजून घेतलं पाहिजे आपली फॅमिली म्हणून. तर मग मित्रांनो तुम्ही पाहिलं एक सोनाचं नातं किंवा सासूचं नातं कसं असायला पाहिजे. आणि जेव्हा एखादी मुलगी असते, तिचं लग्न झालेलं असतं किंवा ती माहेरून सासरला जाते, तर तिच्यामध्ये काय बदल होतात तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले. आणि ज्या लग्न झालेल्या मुली आहेत किंवा त्यांचं लग्न होणार आहे, तुमचं मत काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.